थांबा. हा संदेश सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. समजा आज देवाने तुम्हाला सांगितले की तुमच्याकडे फक्त 1 वर्ष उरले आहे. तर सांगा, तुम्ही आज जसे आयुष्य जगता आहात तसेच पुढेही जगाल का? की तुमचे निर्णय बदलतील? कदाचित तुमच्यापैकी अनेक जण म्हणतील, मी प्रत्येक सेकंदाची किंमत ओळखेन, वेळ वाया घालवणार नाही. पण बाळांनो, सत्य हे आहे की आपल्या आयुष्यात किती वेळ शिल्लक आहे हे कोणालाच माहित नाही आणि ते कधी कळणारही नाही. आज आपण आहोत, उद्या असूच याची खात्री नाही. म्हणून प्रत्येक दिवस हा देवाने दिलेला अमूल्य आशीर्वाद आहे. आजचा हा संदेश तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर वेळेची खरी किंमत समजावून सांगण्यासाठी आहे. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित आजचा हा एक संदेश तुमच्या उद्याचा संपूर्ण मार्ग बदलू शकतो. बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वेळेचा अपमान करणाऱ्या माणसाला यश कधीच भेटत नाही. आज तू जे करतोस आणि आज जे निर्णय घेतोस त्यावरच तुझे उद्याचे आयुष्य ठरणार आहे. मला सांग, शेतकरी कधी बियाणे पेरण्याची योग्य वेळ चुकवतो का? नाही ना, कारण त्याला माहित असते, वेळ निघून गेल्यावर कितीही मेहनत केली तरी चांगले पीक मिळत नाही. मेहनती इतकीच योग्य वेळही महत्वाची असते. हेच आपल्या आयुष्यात घडते. आपण म्हणतो, हे काम उद्या करतो, उद्या म्हणतो, थोड्या वेळाने करतो, आणि तो उद्या अनेकांच्या आयुष्यात कधीच येत नाही. लक्षात ठेवा, काम पुढे ढकलण्याची सवय ही स्वप्नांची सर्वात मोठी शत्रू आहे. आज जर एखादे चांगले काम सुरू करू शकत असाल तर ते आजच करा. उद्याची वाट पाहू नका, कारण वेळ कोणासाठीही थांबत नाही. ती सतत पुढे जात असते आणि जे वेळेची किंमत ओळखतात तेच आयुष्यात पुढे जातात. आणखी एक गोष्ट, आपण किती वेळ अशा लोकांवर खर्च करतो ज्यांचा आपल्या आयुष्याशी काहीही संबंध नसतो. कोण काय बोललं, कोणाकडे किती पैसा आहे, कोणाने काय नवीन घेतलं, याच विचारात दिवस संपून जातो आणि आपली स्वप्ने तशीच अपूर्ण राहतात. म्हणून तुलना करू नका, कारण तुलना करणारा माणूस कधी समाधानी राहत नाही आणि असमाधानी मनाला शांतता कधीच मिळत नाही. त्याऐवजी स्वतःला रोज 3 प्रश्न विचारा. आज मी नवीन काय शिकलो? आज मी कोणाला मदत केली? आणि आज मी माझ्या स्वप्नांसाठी किती पावले पुढे टाकली? हे 3 प्रश्न रोज स्वतःला विचारा. काही दिवसांनी तुम्हालाच तुमच्यातला बदल दिसेल, कारण यश एका दिवसात मिळत नाही. ते दररोज केलेल्या योग्य सवयींचे फळ असते. दररोज फक्त 10 मिनिटे चांगले पुस्तक वाचा, चांगले विचार ऐका, देवाचे स्मरण करा, आई-वडिलांशी प्रेमाने बोला आणि दिवसातून किमान एक चांगले काम नक्की करा. हे छोटे बदल तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. कारण वेळ वाचवणारा माणूस फक्त वेळच वाचवत नाही, तो स्वतःचे भविष्य घडवत असतो. आता एक सत्य घटना ऐका. एका वृद्ध माणसाला विचारले गेले, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा पश्चात्ताप कोणता? तो हसला आणि म्हणाला, मला अपयशाचा पश्चात्ताप नाही, मला पश्चात्ताप आहे त्या संधींचा, ज्या भीतीमुळे मी कधी स्वीकारल्याच नाहीत. हे ऐकून सगळे शांत झाले, कारण हेच सत्य आहे. आपण अनेकदा हरत नाही, आपण प्रयत्नच करत नाही. लोक काय म्हणतील, अपयश आले तर काय होईल,
याच भीतीत आपण जगत राहतो. पण लक्षात ठेवा, ज्याने प्रयत्नच केला नाही त्याचे अपयश आधीच ठरलेले असते. चिमणीचे पिल्लू पहिल्यांदा घरट्याबाहेर पडते, त्यालाही भीती वाटत असेल, पण उडायला शिकायचे असेल तर घरटे सोडावेच लागते. तसेच स्वप्ने पूर्ण करायची असतील तर भीती सोडावीच लागेल. देव आपल्या हातात थेट यश देत नाही, तो फक्त संधी देतो. त्या संधीचे सोनं करायचे की नाही हे आपल्या हातात असते. आजपासून एक निर्णय घ्या, भीतीला नाही तर स्वप्नांना महत्त्व द्या. कारण प्रयत्न करणारा माणूस कधीच हरत नाही, तो प्रत्येक अनुभवातून काही ना काही शिकत राहतो. बाळांनो, या जगात पैसा हरवला तर पुन्हा कमावता येतो, नाव हरवले तर पुन्हा मिळवता येते, पण एकदा गेलेली वेळ आयुष्यात पुन्हा कधीच परत येत नाही. घड्याळाचे काटे जसे थांबत नाहीत तसेच तुमची स्वप्नेही थांबू देऊ नका. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय बाळू मामा.